ब्रेकिंग न्यूज. दर्यापूर ते दहंडा रोडकडे लोकप्रतिनिधीचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष. लोकप्रतिनिधी जोमात जनता कोमात अशा आशेचे निषेध करणारे फलक दर्यापूर ते दहंडा मार्गावर विविध ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष चंदू रायबोले यांच्या वतीने लावण्यात आले होते. सदर फलक हे दर्यापूर युवासेना तालुका प्रमुख सागर गिरे यांना दिसताच त्यांनी काल रात्री रोडवरील निषेधाचे फलक काढून टाकले. आमदार व खासदार दर्यापूर तालुक्याच्या हिताचे कामे करत आहेत, मात्र विनाकारण राजकारण करण्यासाठी आमदार खासदाराला अशा प्रकारे बदनाम केल्याचा आरोप आता युवासेना तालुका प्रमुख सागर गिरे यांनी केला आहे. दर्यापूर ते दहंडा या रखडलेल्या रस्त्याच्या बांधकामाकरता दर्यापूर अंजनगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार तसेच अमरावती जिल्ह्याचे खासदार यांनी शासन स्तरावर अथक प्रयत्न करीत आहेत. या रखडलेल्या रस्त्याच्या बांधकामाला सुरुवात होणार आहे, त्यामुळे अशा प्रकारे राजकारणात पोळी भाजण्यासाठी निषेध फलक लावून जनतेला मूर्ख बनवण्याचे काम करू नये, असा सुद्धा टोला यावेळी तालुका प्रमुख सागर गिरे यांनी विरोधकांवर लावलेला आहे. मात्र यावरच चंदू रायबोले यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे की काय विषय होता व त्याविषयी काय होते पाहून घेऊया. वऱ्हाड माझा न्यूज दर्यापूर. ज्या दर्यापूर ते दहिंडा रोडसाठी आमचा जो वारंवार पाठपुरावा चालू आहे, तो पाठपुरावा चालू असताना या रोडकडे संपूर्ण लोकप्रतिनिधीने जे दुर्लक्ष केलं, वारंवार आम्ही BNCला लोकप्रतिनिधीला माहिती दिली. दर्यापूर दहिंडा रोडची जर दुरावस्था जर पाहिली तर रस्त्यात माझ्याच गावची मुलगी डिलिव्हरी झाली, तिचं जर नाव जर प्रकाशित केलं तर आमदार खासदारांना चालणार आहे काय? असे असताना आमदार खासदार हे जाणीवपूर्वक दर्यापूर दहिंडा हा राज्य महामार्ग असताना त्याच्याकडे दुर्लक्ष करतात, ही शोकांतिका आहे. असे असताना दर्यापूर दहिंडा रोडसाठी जे आमदार खासदार यांचे जे निषेध बॅनर लावले होते, ते निषेध बॅनर युवासेनेच्या तालुका प्रमुखांनी म्हणजेच सागर गिरी यांनी काही त्यांच्या कार्यकर्त्यासह रात्री 10 वाजता नियोजन करून ते फाडून टाकले. यांच्यामध्ये एवढीच जर मस्ती असेल तर ती मस्ती या रोडच्या कामासाठी दाखवावी, बॅनर फाडण्यासाठी नाही. बॅनर हे निषेध आमचा व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा किंवा दाबण्याचा जर प्रयत्न करत असेल तर याच्याही पेक्षा भयंकर बॅनर आम्ही लावणार आहोत. म्हणून युवासेनेच्या कार्यकर्त्यांना आणि आमदारांना आणि खासदारांना माझं सांगणं आहे, दर्यापूरचे जे खासदार आहेत, अमरावती लोकसभेचे जे खासदार आहेत आणि दर्यापूरचे जे विद्यमान आमदार आहेत, त्यांना या रोडची जी परिस्थिती आहे, या रोडवर येऊन त्यांनी पाहावं आणि या रोडसाठी त्यांनी आतापर्यंत कोणती कामगिरी केली आणि कोणता पाठपुरावा केला हा जनतेसमोर ठेवावा. त्या युवासेनेच्या कार्यकर्त्यांना भेव होता की दिवसा जर आपण बॅनर जर फाडलं तर इथली जी जनता आक्रमक झालेली आहे हे आपल्याला बदलून काढल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे त्यांनी तो निर्णय घेतला की रात्री 10 नंतर बॅनर काढायचे. त्यांनी बॅनर फाडले. आम्ही त्यांची रितसर येवदा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देणार आहोत आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा साहेबांना विनंती करणार आहोत आणि याच्याही पेक्षा रुद्र आंदोलन आम्ही करू, एवढंच या प्रसंगी सांग.